जय हिंद जय महाराष्ट्र. मी समीर मराठे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आजचा असा विषय आहे की आज आम्ही चालू रायगडला. दरवर्षी आम्ही आता सलग 3रं वर्ष आहे रायगडला जायचं. तर गेल्या वर्षी 9 तारखेला गेलेलो, त्याच्या आदल्या वर्षी 8 तारखेला गेलेलो. आज आम्ही 7 तारखेला निघतो आहे. सगळे पोरं तयार झालेत, आता एक एक जण येत आहेत. आम्ही इथले 5-6 गाड्या तयार झाल्यात. आता वरून येत आहेत 2 गाड्या, अजून 2 येत आहेत. ते निघालेत, ते आलेत की तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत, किती किती जण आहेत. त्यानंतर तुम्हाला भेटतो. आता आम्ही निघालो, गेलेत गाड्या पुढे गेलेत, 35 जण निघालेत. आता तर स्टॉपला थांबू. स्टॉपला मंदिरात पाया पडायचं, तिथून परतीचा प्रवास सुरुवात दिवसाची सुरुवात रायगड किल्ल्यावर जायची. आपले जगदीश महाराज अविनाश भरपूर जण आहेत आपल्यावर. तर आपण आता बघू, पुढे गेल्यानं भेटू. आता आम्ही स्टॉपच्या बाहेर एंट्री केलं. तिथून आपल्या मंदिरामध्ये जायचं, गावदेवीचं मंदिर आहे. तिथं आशीर्वाद घेऊ आणि पुढे जाऊया. तर बघूया, आता आले सगळे. 2 गाड्या मागे राहिलेत. बघू, आता दर्शन करायचं होतं आम्ही जायचं. बघू आता किती जण दिसतात. 1 2 3 गाड्या, 4 गाड्या आहेत, 5 गाड्या तर आहेत. त्यानंतर ना बघू, आता आपल्या मंदिरात जायचंय, मंदिरात पाया पडायचंय. पाया पडल्यानंतर ना पुढे जाऊ. आता कोण कोण बघा, हा अविनाश आहे, दादू आहे, ते एक रसिक आहे, उदय आहे आणि सचिन आहे, जगदीश शेठ आहेत. 2 गाड्या येतात पाठवून. त्या गाड्या घेऊ, दर्शन करू. इथं आपल्या मंदिरात गावदेवीचं मंदिर आहे. कधी आम्ही कुठे जात असतो बाहेर, इथं गावदेवीच्या मंदिरात दर्शन करून आम्ही प्रवास चालू करतो. तुम्हाला दाखवतो आपल्या गावदेवीचं मंदिर. आय थिंक फुटेज कसे दिसतात का आयडिया नाही आपल्याला. बघूया, आपल्या गावदेवीचं मंदिर आहे, नानाकाळीच्या नावानं चांगले. तर आता आपण आलो आहे आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. स्टॉपला आपलं मंदिर आहे. इथं आपण कुठे जात असो तरी इथं आपण दर्शन घेऊन पुढे जातो. त्यामुळे आता इथं दर्शन घेणार आहे, तिथनं पुढे जाणार आहे. आता आम्ही आहे काहीतरी 1 2 3 4 5 6 7 बाईक आहेत, अजून एक येते, 8 बाईक आहेत. म्हणजे एकूण 17 ते 18 जण आहात आम्ही. आता बघू, इथून पाली मार्गे जायचं आहे. आता बघायला गेलं तर आमचं ह्या वर्षीचं आता 3रं वर्ष आहे. आता 3ऱ्या वर्षातनं आज आम्ही पहिल्या वर्षी होतो 12 जण होतो, गेल्या वर्षी 14 जण झालो आणि ह्या वर्षी 18 जण आहे. आता बघू पुढच्या वर्षी आता जसं आपले चालत ठेवायचं. तर आता एवढे आपल्याकडे पब्लिक आहे बघा. 3रं वर्ष आहे काय? तर काय वाटतं तुला? 25 जण पुढच्या वर्षी 100%. आणि आपले हे नवीन मेंबर आहेत, संदीप दादा, जगदीश दादा पण नवीन आहे. आणि आम्ही हा कंटिन्यू ठेवतो. 3 वर्ष झाले ही परंपरा आपण चालू ठेवायची आहे. 3 वर्ष झाले, 5 वर्ष होतील ना, तेव्हा शुभ मुहूर्त लागणार आहेत. बरीच पोरं आहेत. आपण भेटू, आता निघतो इथनं. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही निघालो पेट्रोल पंपावर. पेट्रोल भरतोय. मी तर माझ्या गाडीमध्ये मगाशीच भरलं होतं. आता आपल्या 5-6 बाईक आहेत, त्यांच्यामध्ये पेट्रोल भरतोय. ते झालं की निघू पुढे भेटतो तुम्हाला.
तर आता आम्ही आलो आहे पालीला आलो आहे. समोरच्या गेटने नाही एंट्री केली कारण की तिकडे पार्किंगला गाडी लावून आतमध्ये जावं लागतं. तर आपण मागच्या गेटला आलो आहे. मागच्या गेटला पार्किंग जवळच आहे आणि आपण आता दर्शनाला जाऊ. बघू शकता आपली एवढी पोरं आहे तर मोठं दर्शन घेतो. आता आलो आपण मंदिरात येतो. बघू आता काय आरतीचं ताट वगैरे घेत आहे. एक दोन घ्यायचं आणि एक दोन घेऊ बस. जास्त काही घेऊन फायदा नाही कारण की पोरं भरपूर आहे. प्रत्येकानं घेतलं तर प्रत्येकाला गणपती बाप्पा पावेल सगळ्यांना. तेवढे करण्यापेक्षा आपण एकाच दुसरं घेतलं आहे बस झालं. बाकी काय नाही. तर गर्दी आहे बघायला गेलं तर गर्दी भरपूर आहे. ही गाडी अलाउड नाही तरी गाडी आणतात बघा गर्दी भरपूर आहे. तर आपण आता जाऊ दर्शन घेऊ. जर आपलं मध्ये दर्शन घेतला तिथे मोबाईल अलाउड नाही. मोबाईल कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही. तर बघू आता आपण आपलं मेन गणपती इथे जाऊ. तिथं मला तर वाटत नाही अलाउड आहे. तर बघू जर अलाउड असेल तर गणपती बाप्पा मोरया. गर्दी खूप आहे. बघू आता इथे 10-15 मिनटं जातील. दर्शन घेऊ नंतर भेटू. बघू जर ते मला तिथे मोबाईल अलाउड असेल तिथेच घेतो नाहीतर आपण दर्शन घेऊ आणि बाहेर तुम्हाला दाखवतो. आपले आहे पब्लिक इकडे आहेत. 5-6 जण पुढे आहेत 5-6 जण मागे. तर बघू दर्शन घेतो नंतर भेटतो. दर्शन वगैरे झालं का दर्शन घेतो गाडीला लावायला. तर गर्दी खूप आहे. तिथे मोबाईल अलाउड नाही. मोबाईल अलाउड नसल्यामुळे काय कुठेच घेता आला नाही व्हिडिओ वगैरे शूट. बघू आता फोटो काढून निघू आपण. तर गर्दी भरपूर आहे. गणपती बाप्पा मोर. आपण आता निघताना भेटू गाडीवर. आम्ही पालीत दर्शन घेतलं आहे. दर्शन भेटलं आहे. प्रसाद वगैरे खाला आहे. आता निघतो इथून. तर बघू आता कुठे स्टॉप होतं आहे का माहिती नाही. जिथं थांबतो स्टॉप होईल तिथं भेटू आपण. गाड्या आता एक निघाल्यात आपल्या. क्लिक करायला लागतं. वगैरे पिला आहे. नाश्ता घेतलं थोडं बाकी आहे. तर पाहिलेलं आहे आता कारण की इथून पुढे आता स्टॉप कोणता असेल काय आयडिया नाही. तर बघू आता कुठं थांबतं येते बघू. इथं आपली चहा वगैरे खातात. चहा नाश्ता करतात पोरं. इकडं नाश्ता करतात. दमलेत ही जाम दमलेत. भेटू आपण पुढे गेल्यावर. नाश्ता करतात वडापाव खात आहेत. बाकीच्यांनी तिकडे चहा पिलाय. आमचा उपवास आहे आम्ही चहा पिलाय. एका तिथे वडापाव खाते. भाऊ गेश कमीच खा 2 खा फक्त. हेल्मेट काढ जरा. हेल्मेट काढ. किंग किंग स्वतः आमचा आजचा ट्रिपचा जाण्याचा फक्त खर्च अशोक महाराज करणार आहेत. बाकी कोण नाही. आपण सलग 3 वर्ष आलं पालीला. इथं ह्या हॉटेल शुभम हॉटेलमध्ये आल्याशिवाय आपण नाश्ता करून जात नाही. तर नाश्ता वगैरे इथं करतो आम्ही दरवर्षी. 3 वर्ष आलं सलग इथं नाश्ता करतोय. 3 वर्ष सलग झालं आपण नाश्ता करतोय इथे. मिसळ पाव, दही मिसळ, रस्सा वडा, कांदा भजी, कांदा पोहे, वडापाव, चहा चॉपी. शुभम हॉटेल पालीला आहे वाकण फाट्यावर. ह्यो दमलेला गेल्या वर्षी आहे ना नाश्ता देऊन देऊन थकलेला अक्षरशः. म्हणून या वर्षी त्यांना प्लेट मध्ये दिलेत.
ठीक आहे. चला आता नाश्ता वगैरे झाला, आता निघालेत एक जण, प्रत्येकाच्या आपापल्या गाड्या बसतेत आणि निघतेत. बघूया निघू. तर पुढे कुठं आपण थांबलो तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर डायरेक्ट आपण तिथं आता नाश्ता तर केला तर डायरेक्ट नंतर जेवणाच्या ठिकाणी जाऊ, तिथं तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. पुढं पोचलोय, ते कमानी आहे, तिथून माणगावच्या तिथून रायगडला जायला जवळ पडतं, शॉर्टकट आहे. तर आम्ही पोचलोय. कमानी बघा, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार. मग इथून आपण रायगडला जाण्यासाठी जातो. तर तिथून शॉर्टकट आहे थोडा, त्या साईडनं सरळ गेलं तर तिकडून लॉंगकट आहे, काहीतरी 20-25 किलोमीटर जास्त आहे, त्यामुळे शॉर्टकटनं जातो आहे. जय रोशा थांब, रोशा मागा रोशा. सावका जाऊ दे. सापडीत नाही. पोचलोय पाचडला, 10-15 मिनिटापूर्वी पोचलोय. रूम आधीच बुक केलेली, आता इथं आलोय वरती. सेकंड फ्लोअरला रूम आहे, मस्त मोठा हॉल आहे. त्यामध्ये आम्ही आता हे 19 जण. तर काय कसं काय झालं इथलं? हे हॉटेल रायगड आहे. आपण गेल्या वर्षी पण हेच हॉटेल बुक केलेलं. सर्व्हिस इथली एक नंबर आहे. गेल्यावेळी आपण 14 ते 15 जण होतो, यावेळी 19 जण. क्लिनिंग बघा, इकडे एन्व्हायरमेंट बघा, आणि इथून 5-10 मिनिटं अंतरावर चालत गेलं की रायगडच्या पायथ्याशी जातो. तिथून आपण रायगड सर करतो. जवळपास पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या सुविधा. ठीक आहे, ओके. भाई कसं वाटतंय? किटली ओके. भाई आता आपल्या रूमवर आले जेवायचं बाजूला राहिलं, पण मेन आपला पत्ते खेळतोय. टाइमपास, असं काही जुगार काय नाही, टाइमपास मध्ये रमी 7 जण खेळतात. ही आपली नवीन, या वर्षी हा नवीन आहे. जगदीश दादा नवीन आहे. तिकडं बघायला गेलं तर संदीप दादा नवीन आहे. हा ओमकार नवीन आहे. अशा आपली पोरं आता नवीन आहे. बघू आता जेवायचा प्लॅन चाललाय, कारण की आज उपवास आहे. उपवास वाटतं, व्हेज राईस प्लेट सांगितले 19 जण आहेत. तर जेवताना भेटू आपण. आता आपलं जेवण वगैरे झालंय, सर्वांनी पोट भरून जेवलंय. काही जास्त काय मागवलं नव्हतं, व्हेज थाली मागवली होती. जवळजवळ किती चपात्या माहितीये का? दिसायला पोरं 19 होती, पण चपात्या 57 खाल्या. 19-57 आणि त्या जवळजवळ 21 एक्स्ट्रा, म्हणजे 78 चपाती या 19 जणांनी खाल्ली. आणि 7 का 8 फुल राईस परत घेतले डबल. आम्ही शेव भाजी मागवली, त्या 4 शेव भाज्या हे घेतलेली. दाल तडका घेतला होता. खाण्याचं सोड, खाण्याचं. पाण्याचं बिल 600 रुपये असतो का कुठं? पाण्याचं बिल? हो, पाण्याचं बिल 600 रुपये.
तर बघा नाही रे मजाक करतोय, सिरियस घ्यायचं नाही. एक व्हेज थाली खाली प्रत्येकानं आणि 2-2 रोटी एक्स्ट्रा घेतल्यात, बाकी काय नाही. बिल वगैरे दिलं आहे, बिल पे केलं आहे. आता जेवलो आहे, थोडंसं जरा चालतं आहे. आपलं कसली गावाकडची पद्धत, जेवल्यानंतर चालायचं. बघू आता थोडा वेळ चालतं आणि नंतर रूमवर जातो. रूमवर बघू आता काय मस्ती वगैरे करतात की झोपतात नाही ते बघतो. जर काय जर मस्ती वगैरे केली तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर ब्लॉग एंड करून ठेवा. चला जरा फिरतो, बघतो इथं काय असलं तर दाखवतो, नाही तर डायरेक्ट रूमवर भेटतो. आता आम्ही आलो रूमवर आलो आहे, थोडं चाललो वगैरे. आता हे पोरं आपले पत्ते करतात. आम्ही झोपतो उद्या सकाळी, कारण उद्या लवकर उठायचे, वरती चढायचं आहे किल्ल्यावर. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.